म्हणजे तुम्हाला ना लाज वाटायला पाहिजे. किती किती कालच्या तराला गेला तो तुम्ही. काय मला काय सांगताय? म्हणजे बायकोला सांगा, तिला चांगली भाषा कळतंय कुठं. अगं लीला, काय झालं बाळा? तू एकटीच का उभी आहेस? आणि तुझे आई बाबा रेवती कुठे आहेत? आले नाहीत अजून? नाही नाही आजी, त्यांचीच वाट बघते, ते पोहोचतीलच आता. नक्की ना? फोन कर फोन कर फोन कर त्यांना. नाही, एरवी कधीच ते उशीर करत नाही, मी फोन करते. अहो लीलाचा फोन आहे. आता बघ तुझी कशी वाट लावते. नाही यायचे नाही ते बोलावून घेतलं नाही. हॅलो नाही त्यांच्याशी काय बोलू नको. हॅलो हॅलो बाबा, अहो कुठे आहात तुम्ही? सगळे वाट बघताय तुमची. इथे केक कापायची वेळ झाली. अगं हो, ते काय झालं माहितीये, म्हणजे काही झालं नाही, इथेच घरीच आहे जरा. ते बाबा एक मिनिट, काही झालंय का? अगं काही नाही. अगं ते बेकरीमध्ये जरा काम वाढलं होतं ना, ते करत बसलो होतो मी जरा. बाबा काय झालंय? बाबा तुम्हाला काही होतंय का? तुम्हाला बरं वाटत नाहीये का? मी येऊ का लगेच आता तिथे? नाही नाही कशाला, अगं करू ना, रेवू आहे मदतीला, सगळं होईल काम. नका गुळमुळीत बोलू. तुम्ही सांगा लीलाला की चाळून घेते, आला त्रास देतो त्याची माणसं घेऊन आलाय म्हणून. तिला सांगा याच्याला घेऊन ये. लीला लीला अगं लवकर ये, याच्याला घेऊन ये. का त्रास देतायत का इथे आम्हाला? काली ती गप्प राहा ना. अगं ऐकेल ना. हा बोल. लीला बोल ना बाळा. हे बघा बाबा, मी सगळं ऐकलंय आणि तुम्ही काही काळजी करू नका, मी लगेच तिकडे येते. एजेना सांगून टाकू का की साळुंखे माझ्या मावशी आणि बाबांना त्रास देतोय? पण एका गुन्हेगाराबद्दल दुसऱ्या गुन्हेगाराला कसं काय सांगायचं? काय झालंय? तोंड पाडून का उभी आहेस? खरी लोक आलेली आहेत, काय म्हणतील ते? काय प्रॉब्लेम आहे? नाही, काही प्रॉब्लेम नाहीये. मला फक्त जरा एका ठिकाणी जाऊन यायचंय. येते ना, येऊ देत. बघ आता लीला येते. तू आता थांब. हा तू इतकं जास्त बोलतोस, त्रास देतोस ना. आता यायचे येऊ देत. मग बघ, तुला तुझ्या जीवाची काळजी असेल ना, तर तू आत्ताच्या आत्ता निघ इथून. निघतो, पण आता चाललो याचा अर्थ असा नाही की मी पुन्हा येणार नाही. हिम्मत तुमची. अशी अस्वस्थ काय असतो? अभिराम, काय झालं? तूच विचार. काय झालं बाळा? तुझा चेहरा का असा पडलाय? आजी ते बाबा. विक्रांत तिथे काय करतोय? हे सरू हा बाहेरून जाणार होता. वा दादा, फायनली एका तरी फंक्शनला आलास तू. विराज, सरू, हॅपी अॅनिव्हर्सरी. थँक्यू दादा. दादा, हा विक्रांत सरस्वती मॅडमचा भाऊ आहे, म्हणजे एजंटचा नातेवाईक आहे. विक्रांत, तुम्ही जे वागताय ते काय? मी फसवलंय मला. घरात गेस्ट आहे, मला ह्याच्यासाठी वेळ नाहीये. असं बोलणं झालं नाही. बघा काय ना, मला तुमचा किती राग येत असला किंवा आपलं लग्न कुठल्याही परिस्थितीत झालं असलं तरी सुद्धा तुम्ही माझी कायम मदत केली. त्यामुळे मला तुमच्याबद्दल कितीही कधी अविश्वास वाटला ना, तरी माझ्या मनात मला कुठेतरी असं कायम वाटायचं की तुम्ही चांगले आहात. तुम्ही दरवेळी असं काहीतरी करता ज्यांनी माझ्या मनातल्या सगळ्या चांगल्या भावनांना धुळीत मिळतं. हा महत्वाचा फोन आहे, पण तुम्ही इथेच थांबा, माझं बोलून झालं नाही.
बोल रेव. ताई तू कुठे आहेस? तू निघालीस का? ते साळुंखे नको, ऐक ऐक, मी तुला तेच सांगायला फोन केला होता की साळुंखे गेलाय आता. तू इकडची अजिबात काळजी करू नकोस. आम्ही सगळे ठीक आहोत. तुला याची काही गरज नाहीये, कळलं? अगं पण ताई तू आता तिकडे कार्यक्रमाला गेलीस की नाही? मग तिकडे लक्ष दे. इकडे जे काही घडलंय त्याच्याबद्दल आपण नंतर बोलूया. आणि ऐक ना, आजींना प्लीज आमच्याकडनं सॉरी सांगशील का ग? आता एवढं सगळं घडून गेलंय, आम्हाला कोणालाच घरातनं बाहेर पडावंसं नाही वाटत आहे. आम्ही नाही येत तिकडे, सांगशील तेवढं? बरं बरं ठीक आहे, तुम्ही नका येऊ, मी सांगते आजींना. पण रेऊ, आईबाबांची काळजी घे. हो. पटपट बोल, मला वेळ नाहीये. आय हॅव टू गो. बोलणारच आहे, आणि आता थेट मुद्द्यावर येऊन बोलणार आहे. तुम्ही नीला, आय एम वेटिंग. हा फोन जास्त महत्वाचा आहे. तुम्ही थांबा, मी येते. नॉनसेन्स. हॅलो. काय मग, विक्रांतला पाहून धक्का बसला ना? असे अजून अनेक धक्के पचवायला तयार राहा. कारण कसं आहे ना, तुझं ज्या माणसाशी लग्न झालंय त्याच्याबद्दल तुला अजून सगळ्या गोष्टी कळलेल्याच नाहीयेत.